नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, भारतीय वास्तुशास्त्रात घरातील झाडे व वनस्पतींना विशेष महत्त्व दिले गेले आहे. कढीपत्ता हे झाड केवळ स्वयंपाकात उपयोगी नाही, तर ते सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि आर्थिक भरभराटीसाठीही फायदेशीर मानले जाते. खाली कढीपत्त्याचे झाड लावण्याचे फायदे आणि वास्तुशास्त्रानुसार त्यांचे महत्त्व समजावून सांगितलं आहे. कढीपत्त्याचे झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हिरव्या रंगाच्या झाडांचे असणे चैतन्य आणि उत्साह आणते. कढीपत्ता ज्या ठिकाणी लावला जातो त्या ठिकाणी शांतता व समाधानाचे वातावरण राहते. कढीपत्त्याला औषधी गुणधर्म असतात. त्यांच्या पानांचा उपयोग औषधांमध्ये, स्वयंपाकात व विविध आयुर्वेदिक उपचारांसाठी होतो. झाड घरात असल्याने शुद्ध हवा मिळते, ज्यामुळे आरोग्य सुधारते. कढीपत्त्याचा उपयोग जठराशी संबंधित समस्यांसाठी, साखरेचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्वचा विकारांसाठी केला जातो. वास्तूनुसार कढीपत्त्याचे झाड घरात धनवृद्धी व आर्थिक स्थिरता आणते. असे मानले जाते की हे झाड घरात असेल तर पैशाशी संबंधित अडथळे दूर होतात आणि नवनवीन संधी मिळतात. कढीपत्त्याचे झाड लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्द आणि एकता राहते. झाडाची निगा राखताना सहकार्याची भावना वाढते आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात. कढीपत्त्याचा सुगंध मन शांती देतो. घरात हे झाड असल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. घराच्या दिशेनुसार झाड लावण्याचे महत्त्व. पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशा. कढीपत्त्याचे झाड पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते. बागेत लावणे. झाडाला भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा लागते. ते बागेत लावणे अधिक उपयुक्त ठरते. कढीपत्त्याचे झाड घरात लावल्यास त्याच्या पानांचा सुगंध माशा, डास आणि अन्य कीटक दूर ठेवतो. त्यामुळे घर स्वच्छ आणि कीटकमुक्त राहते. कढीपत्त्याच्या झाडाला रक्षक झाड मानले जाते. हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि संकटांना दूर ठेवते. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.